जय जिजाऊ, जय शिवराय आणि लाल सलाम। मी भाई चंद्रशेखर नलावडे पाटील, मी शेतकरी कामगार पक्षाचा मध्यवर्ती सदस्य आहे। आजचा व्हिडिओ करण्यामागचं प्रमुख कारण असं आहे की विषय असा आहे की शक्तीपीठ जे होते, शक्तीपीठ महामार्ग, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग जो होतोय, या महामार्गाच्या निमित्तानं हा आज मी व्हिडिओ करतोय। आजचा हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे, या महामार्गाचं शासनानं नाव जरी शक्तीपीठ केलं असलं किंवा असं भासवलं असलं की हा जणू काही भक्तांच्या सोयीसाठी हा महामार्ग करतोय, म्हणजे हे अजिबात खरं नाही आहे। हा महामार्ग प्रामुख्यानं मोठ्या कारखानदारांच्या कच्च्या आणि पक्क्या मालाच्या दळणवळणाचा आणि वाहतुकीची सोय करणारा महामार्ग आहे। आणि यामध्ये गैरसोय कोणाची आहे, तर ही गैरसोय प्रामुख्यानं शेतकरी वर्गाची आहे। हजारो हेक्टर जमीन या महामार्गाच्या अधिग्रहणामध्ये जाणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर सध्या आपण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे किंवा शेतकऱ्यांच्या बाजूनं लढतो असं म्हणणाऱ्या तथाकथित चळवळीतल्या लोकांची काय स्थिती आहे, याची जर आपण साधारण आढावा घेतला तर लक्षात येईल की परिस्थिती अतिशय विदारक आहे। मी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक एवढ्यासाठी केलेला आहे की नुकत्याच गेल्या आठवड्याभरात किंवा गेल्या महिन्याभरात मी काही ठिकाणी भेटीगाठी झाल्या माझ्या, किंवा भुदरगड, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड, गारगोटीमध्ये किंवा राधानगरीमध्ये आणि चंदगडमध्ये काही शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालं। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालं। माझ्या हे लक्षात आलं की या महामार्गाचा जसा राज्यकर्त्यांनी एक संकल्पना म्हणून लादलेला प्रकल्प जसा आहे एक सुनियोजितपणे, तसा या महामार्गाच्या दुष्परिणामावर विरोध करणारी एक सुनियोजित शक्ती उभारताना दिसत नाही आहे महाराष्ट्रामध्ये। आणि जे चळवळीतले लोक यामध्ये लढतायत शेतकऱ्यांच्या बाजूने असं दाखवत आहेत, तर ते यात नेमकं काय करतायत, तर माझ्या निरीक्षणाप्रमाणे ते फक्त त्यांची चळवळ चमकवण्यासाठी ते आंदोलन करतायत असं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे। त्यामुळं कुठंतरी मला जेवढं त्यातलं कळतंय किंवा मला जेवढं समजते ते मुद्दे मी शेतकऱ्यांपुढं ठेवावेत या हेतूनं मी हा व्हिडिओ करतोय। माझं असं मत आहे, हा महामार्ग अक्षरशः अनुपयुक्त आहे, याची कोणतीही गरज नाही। कारण नागपूर ते गोवा कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर अनेक रोड तुमच्याकडे आत्ता सध्या उपलब्ध आहेत। ते 4 लेन किंवा 6 लेनचे रोड असतील। आता शक्तीपीठ 8 लेनचा त्यांना करायचा आहे, पण 4 आणि 6 लेनचे रोड उपलब्ध असताना असाच त्या शक्तीपीठातून किती किलोमीटर अंतर वाचणार आहे किंवा 8 लेन असल्यामुळं त्याचं वेळ किती वाचणार आहे, याचं गणित शासन त्यांच्या पद्धतीनं जरी मांडत असेल तरी ते काही खरं नाही आहे, ते खोटं आहे। मुळात हा प्रकल्प अजिबात गरजेचा नाही। त्याचबरोबर तो पर्यावरणाचा ऱ्हास करणारा आहे। त्याचबरोबर तो अनेक शेतकऱ्यांचं कायमचं विस्थापन करणारा आहे। विस्थापनाचं सुद्धा शासनाकडे कोणतंही नियोजन नाही आहे। अनेक प्रकल्प आपण पाहिले या महाराष्ट्रात, स्वतंत्र भारतात, की जे प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांना पायाखाली घेऊन उभा राहिले, पण त्या शेतकऱ्यांचं काही पुनर्वसन झालं नाही। याही बाबतीत तीच गोष्ट घडणार आहे असं मला स्पष्ट दिसते। आणि यामध्ये मुळात हा प्रकल्प रद्द करणे किंवा मोबदल्याची मागणी असे 2 प्रकारची आंदोलनं पुढे येत आहेत। माझं स्पष्ट असं मत आहे की जे लोक यामध्ये मोबदल्याची मागणी करून हे आंदोलन चालवत आहेत, ते लोक हे शासनकर्त्यांचे आणि या प्रकल्पाचे दलाल लोक आहेत असं माझं मत आहे। ते मत एवढ्यासाठी आहे की जो प्रकल्पच व्हायबल नाही, जो प्रकल्प गरजेचा नाही, ज्यातून शेतकऱ्यांचं परमनंट विस्थापन होणार आहे, अशा प्रकल्पाला रद्द करण्याची मागणी हीच खरी शेतकऱ्यांची मागणी असू शकते, याशिवाय कोणती मागणी असू शकत नाही। पण यामध्ये एक गंमत अशी आहे की सूर साधारण असा असतो की आता शासनाने इतका मोठा प्रकल्प आणलेला आहे, तर मग हा आता कसा रद्द व्हायचा, हा एक निराशेचा सूर आहे। हा निराशेचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे। त्याचं रिझन असं आहे की समाजामध्ये सगळ्याच पातळीवर आज नैराश्य आहे, सगळ्याच पातळीवर अस्वस्थता आहे। हे काहीतरी परिस्थिती बदलेल असं आशावादी चित्र नाही आहे समाजामध्ये। आणि ते आशावादी चित्र चळवळी मोडल्या किंवा चळवळी बॅकफुटला गेल्या त्यामुळं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे चळवळीत आहेत त्यांचं पहिलं काम हे आहे की शेतकऱ्यांना आधी तुम्ही आत्मविश्वास दिला पाहिजे की प्रकल्प हा रद्द होऊ शकतो। आता ते रद्द होऊ शकतो हे असं चळवळीतल्या, प्रामुख्याने मी ज्या चळवळीत आहे त्या डाव्या चळवळीतल्या लोकांची ती जबाबदारी आहे, पण ती जबाबदारी ते पार पाडताना दिसत नाही आहेत। आमच्याच चळवळीतले आमचेच नेते भाई ND पाटील यांनी रायगडचा रिलायन्सचा सेज प्रकल्प रद्द करून दाखवलेला आहे। आमच्या कोल्हापूरमध्ये एक टोल आला होता,
हा टोल अधिग्रहणाचा विषय नव्हता. टेंडरिंग होऊन पूर्ण प्रक्रिया झालेला प्रकल्प रद्द करून दाखवलेला आहे. जनमताचा आणि चळवळीचा रेटा असेल, मागणी योग्य असेल आणि त्यामागे जर तुमची न्याय भूमिका असेल तर प्रकल्प हा रद्द होऊ शकतो. हे यापूर्वी या महाराष्ट्रात अनेक वेळा सिद्ध झालेला आहे. आणि तो वारसा सांगत असताना तो वारसा सांगणाऱ्या लोकांनी, त्या पुढच्या पिढीतल्या चळवळीतल्या लोकांनी, त्या पक्षांनी हा प्रकल्प रद्द करण्याची लढाई लढणं गरजेचं आहे. ना की शेतकऱ्यांना मोबदल्याच्या लढाईत गुंतवून त्या प्रकल्पाच्या बाजूनं तुम्ही अप्रत्यक्षपणे काम करणं हे काही योग्य नाही. चळवळीचं नाव घेऊन तर अजिबात योग्य नाही असं माझं मत आहे. आणि मला हे म्हणायचं आहे की या प्रकल्पामध्ये मराठवाड्यातले शेतकरी अनेक माझ्या संपर्कामध्ये आहेत. आमचे बंधुतुल्य सहकारी गजेंद्र येळकर जे आता मराठवाड्यात कोऑर्डिनेशन करतायत, तर त्यांनी किमान 10 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना संघटित केलेलं आहे. तसंच कोल्हापूरमध्ये, चंदगडमध्ये आमचे सहकारी नितीन पाटील आहेत बळीराजाचे, आमचे कॉम्रेड सम्राट मोरे आहेत, हे तिथलं कोऑर्डिनेशन पाहतायत. या पार्श्वभूमीवर एक संघटित लढा होणं गरजेचं आहे की जो लढा हा प्रकल्प आणि हे अधिग्रहण रद्दच झालं पाहिजे या दिशेनं गेला पाहिजे. रस्त्याची लढाई आणि न्यायालयीन लढाई या दोन्ही लढाया एकाच वेळी लढण्याची गरज आहे. मोबदल्याची लढाई ही दलाली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, या दलालीचं हे मोबदल्याची मागणी करणाऱ्याला खुशाल दलाल समजावं शेतकऱ्यांनी, असं मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. आणि डाव्या पक्षांना मी एक विनंती करतो की प्रमुख डाव्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेकाप आमचा पक्ष यांनी आपल्या करिअरसाठी या आंदोलनाचा वापर करू नये. तुम्ही तुमचे मुद्दे शेतकऱ्यांसाठी काम करावं आणि प्रकल्प रद्द करण्यासाठी करावं. आमच्या पक्षानं हे सर्क्युलर काढलेलं आहे, ते प्रामुख्यानं मोबदल्याच्या मागणीचं आहे, जे चुकीचं आहे असं माझं मत आहे. आणि तुम्ही यामध्ये एकमेकाशी बेबनाव न करता 3 ते 4 मेळावे या पक्षांचे झाले, वेगवेगळे झाले, एकाच पक्षातल्या दोघांचे झाले. ही काही बरोबर नाही. आपण जगातल्या कामगारांनो एक व्हा म्हणणाऱ्या मार्क्सचा विचार सांगताना आधी तुम्ही एक व्हायचं बघा आणि मग शेतकऱ्यांसाठी काम करूया